मंडळी, महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, शिवसेना पक्षाचं नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये 7व्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्टला पुन्हा एकदा जोरदार सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास दिलेला नकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिलेली पक्षाची मान्यता या दोन्ही निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती जे.व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर प्रदीर्घ अशी सुनावणी पार पडली. 7व्या दिवशीच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केलाय. विशेष म्हणजे कपिल सिब्बलांनी थेट 10व्या सूचीचा आधार घेत शिंदे गटाच्या पक्षांतरावरच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे सुनावणीमध्ये सिब्बलांनी नेमके कोणते मुद्दे मांडले आणि देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयासमोर काय भूमिका मांडली, हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचंय. नमस्कार. सुरुवातीला कपिल सिब्बलांनी मांडलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पक्षांतराला प्रोत्साहन देऊ नका. सिब्बलांनी किहोटो होलोहन आणि कर्नाटक खटल्याचा संदर्भ देत सांगितलं की संविधानाच्या 10व्या सूचीचा मुख्य उद्देशच पक्षांतराचं पाप रोखणं हा आहे. जर केवळ विधिमंडळातील आमदारांचं संख्याबळ जास्त आहे म्हणून पक्षांतराला मान्यता दिली गेली तर भविष्यात अशाच प्रकारच्या बंडखोरीला आणि पक्षांतराला प्रोत्साहन मिळेल, असा युक्तिवाद सिब्बलांनी केला. त्यानंतर सिब्बलांनी शिंदे गटाच्या दाव्याची तुलना एका अनधिकृत बांधकामाशी केली. सिब्बलांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटानं एका बेकायदेशीर कृतीच्या जोरावर स्वतःची वैधता सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. शिंदेंचं वागणं चुकीचं कसं आहे हे सांगताना सिब्बलांनी कोर्टात एक उदाहरण दिलं. सिब्बल म्हणाले, एखाद्यानं सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करायचं आणि अनेक वर्ष ते बांधकाम उभं आहे म्हणून त्याला कायदेशीर मान्यता मागायची, तसाच हा सगळा प्रकार शिंदे गटाचा आहे, असं सिब्बलांनी न्यायालयामध्ये सांगितलं. यानंतर सिब्बलांनी कोर्टात 39 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा मुद्दा उपस्थित केलेला. बघा, विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गटाच्या 39 आमदारांनी सुरुवातीला 2018ची ठाकरेंच्या नेतृत्वातली पक्ष घटना जोडलेली. 39 स्वतंत्र उत्तरांमध्ये 39 वेगवेगळ्या वकिलांकडून एकसारखी चूक कशी होते? सर्वांनी एकाच वेळी अशी चूक करणं हा सुनियोजित कट असू शकतो, असा गंभीर आरोप सिब्बलांनी केलाय. त्यानंतर सिब्बलांनी कोर्टामध्ये 2022 मधील घटनाक्रमाचा सुद्धा दाखला दिलाय. बंडखोर आमदार आधी सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले आणि अखेर भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. म्हणजेच सिब्बलांच्या मते हा घटनाक्रमच पक्षांतराचं एक क्लासिक उदाहरण आहे. यासाठी वेगळ्या पुराव्याची गरज नाहीये, कारण संपूर्ण घटनाक्रम जनतेसमोर घडलेला आहे, असं सिब्बलांनी न्यायालयात ठासून सांगितलं. थोडक्यात सिब्बलांनी कोर्टाला हे पटवून दिलं की शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन नाही केला, तर पक्षांतर केलं, जे संवैधानिक दृष्ट्या चुकीचं आहे. सिब्बलांचा हाच युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सिब्बलांचा हाच पक्षांतराचा मुद्दा पुढे कंटिन्यू केला. देवदत्त कामत यांनी मांडलं की मूळ पक्षाच्या इच्छेविरोधात जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ही बाब सगळ्यांसमोर आहे. मूळ पक्षाच्या संघटनेमध्ये ठाकरे गटाचंच बहुमत, त्यामुळे पक्षाच्या घटनेत किंवा नेतृत्वाच्या रचनेत कोणताही कायदेशीर बदल न करता अशा प्रकारे एकाकी राजकीय निर्णय घेणं आणि पक्षांतर करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कामतांनी केला. थोडक्यात एक लक्षात घ्या, 7व्या दिवशीच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी मुख्य करून एका मुद्द्यावर जास्त भर दिलेला. तो मुद्दा त्यांनी हायलाइट केला आणि तो मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेंनी बेकायदेशीरपणे पक्षांतर केलं. शिवसेनेच्या नेतृत्वाला काहीही कल्पना न देता पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन शिंदेंनी केलं, हेच सिब्बल आणि कामतांनी सांगितलं. आणि या मुद्द्यामुळेच ठाकरेंचं पारडं पुन्हा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या लढाईत आता जड झालंय. एकंदरीत पाहायचं झालं तर 7व्या दिवशीच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बलांनी 10व्या सूचीपासून 39 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रापर्यंत आणि अगदी सुरत गुवाहाटीच्या घटनाक्रमापासून ते शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हापर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे हे न्यायालयासमोर मांडले. तर देवदत्त कामतांनी आमदारांच्या अपात्रतेचा कायदेशीर पेच हा न्यायालयासमोर ठेवला आहे. आता सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणात नेमका काय निर्णय देणार, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम राहणार की बदलणार,
आणि शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाच्या मागणीवर न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाच्या पुढची सुनावणी आता शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीत आता शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय, या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने लागेल की शिंदे गटाच्या बाजूने लागेल? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा.